गुड मॉर्निंग गाईज, माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर गाईज, आज सकाळचा नाश्ता झालेला आहे. नाश्ता पण काय, चहा आणि खारी. मग आद्या पण उठलेली. आद्याच्या पप्पांना पण आता लोणीला जायचंय, तर त्यांची आवरावर करून दिली, बॅग वगैरे भरून. त्यांचा पण नाश्ता झालेला आहे, त्यांची जायची तयारी आहे. हे बघा माझी आद्या, तिथे चाललंय पप्पा नका जाऊ नका जाऊ. आता खूप दिवस झाले पप्पा आलेत लोणीवरून, त्याच्यामुळे तिला करमत नाही पप्पा जर गेले तर. ही बघा कशी करते. काय, कोण पाहिजे? कुठे आहे पप्पा? पप्पा आहे ना, पप्पा आहेत ना बा. गाडी पुसताय पप्पा. पप्पा कुठे चालले? कुठं? इडली घरला नाही, कुठे चालले? लोणीला चालले. बघा कशी म्हणते, मला पण जायचंय. ही बघा पप्पाच्या माग लागलीये. पप्पा तुम्ही जाऊ नका जाऊ नका. मुलींचं कसं असतं ना, आई जसं करेल तसं मुलीला करावं लागतं. आता मी लिपस्टिक लावली तर मला पण म्हणती मला पण लिपस्टिक लावायची मम्मा, मला पण असं करायचं. मला मी कोणताही ड्रेस घातला का मला पण हा ड्रेस घालायचा मम्मा. खूप नॉटी झालेली आहे. हे बघा कशी माग लागली. पप्पाला म्हणती मला लिपस्टिक द्या मम्माची. चला, तिने घेतलीच लिपस्टिक लावायला, तर ती बसून लावत तिची. खूप हत्ती झालेली माझी आद्या. चला तर गाईज, आता माझा घरातलं पण सगळं आवडलेलं आहे, तर आल्यावर मी स्वयंपाक करल. आता मी इडली घरला व्हिजिट देण्यासाठी जाते. आता आद्याचे पप्पा पण लोणीला जाणार आहे, तर ते लोणीला जातील आणि मी आता इडली घरला जाते. आद्याचं आवडते आणि रेडी होते. चला गाईज, मी आता रेडी झाली आणि निघते काठवर व्हिजिट देण्यासाठी. चला तर आम्ही यश दादा सोबत निघालो आहोत काठवर व्हिजिट देण्यासाठी. हे बघा आद्या. चला, मी आताच हडको कॉर्नरच्या काठवर आलेली आहे, तर आपण बघूया काठवर काय चालू. प्रदीप आणि प्रितेश. प्रितेश, हॅलो, काय चालू आहे? येऊन गेलेत का कस्टमर? प्रदीपचं काय चालू आहे? प्रदीपला आता लगेच आले आले आद्या सोबत खेळायला लागतं, आणि आद्याला पण नुसता प्रदीप दादा लागतो खेळायला, आणि दादाला तर तेवढंच लागतं लगेच. आताच क्लायंट होऊन गेले हडको कॉर्नरला, पण आता थोडासा रश कमी आहे. नाश्ता केला प्रितेश? नाही केला, करून घ्यायचा. प्रदीप, तू केला का नाश्ता? केला का? बघ आद्या बघितली का कशी दादा सोबत खेळतीये. इथं आली का हडको कॉर्नरला, तिला प्रदीप दादाच लागतो लगेच खेळायला, लगेच मस्ती. सकाळी खूप रश होता, आता थोडासा कमी झालेला आहे रश, तर चालू आहे थोडेफार क्लायंट. आद्याचे पप्पा पण आता लोणीला चालले. आद्या माग लागली म्हणून मी आधीच आले लवकर आद्याला घेऊन, नाही तर आद्या त्यांच्या मागच लागली असते, खूप रडली असते. चला तर रश पण कमी आहे, तर मग मी आता रील साठी थोडेसे व्हिडिओ काढते. नमस्कार संभाजीनगरकर. सकाळची सुरुवात करूया चविष्ट आणि गरमागरम नाश्त्याने. चला तर गाईज, माझी आता 30 सेकंदाची रील व्हिडिओ शूट करून झालेली आहे. चला तर मग मी आता रील झालेली माझी शूट करून. आद्या खूप त्रास घेते. चला तर आपण बघूया आद्या काय करते. ही बघा आद्या माझी. बाबा तिला छान मस्तपैकी इडली खाऊ घालताय. आज पण तशीच झोपेतून उठून आणली. आज भूक लागली असेल तर मम्मा मला इडली दे. मग आता बाबांच्या हाताने छान मस्तपैकी इडली खातीये. आद्या, इडली कशी आहे? छान छान. तुला आवडली इडली? अरे वा, व्हेरी गुड. भूक लागली माझ्या आद्याला. बघा तिखट लागले कशी करते बघा. पण आम्हाला इडली मध्ये सांबार आणि चटणीच पाहिजे असते, आम्हाला प्लेन इडली नकोय. चला, आद्या पण आता बाबांच्या हाताने छान मस्तपैकी इडली खातीये. चला तर गाईज, माझा आता व्हिडिओ पण काढून झाले, तर आता क्लायंट आलेले, तर मग मी प्रितेशला म्हटले चल मी आता छान मस्त उत्तप्पा काढते. चला तर मी तुम्हाला दाखवते आता मी उत्तप्पा कशी काढते. ठेवला आता तवा पण आपला चांगला मस्त तापलेला आहे, तर मग मी आता उत्तप्पा काढते. प्रितेश, गॅस कमी कर. हे बघा, मी आता तव्यावर छान मस्तपैकी बॅटर टाकलेला आहे आणि उत्तप्पा छान स्प्रेड केलेला आहे. हे बघा, मी आता तव्यावर छान मस्त उत्तप्पा म्हणजे बॅटर टाकलेलं आहे आणि
उत्तप्पा छान स्प्रेड केलेला. तर थोडासा वरतून नॉर्मल गरम झाला की त्याच्यावर छान मस्त कांदा टाकायचा. हे बघा मी आता वर छान उत्तप्प्यावर बारीक चिरलेला कोथिंबीर मिरची टाकून मस्त बारीक चिरलेला कांदा टाकत आहे. आपला उत्तप्पा आता छान खालून ब्राउनिश झालेला आहे. तर मग मी आता त्याला पलटी करणार आहे. हे बघा छान आपला मस्त उत्तप्पा बॅक साईडने रेडी झालेला आहे. मी आता उत्तप्प्यावर छान मस्त लाल चटणी आणि आपला स्पेशल घीपुडी मसाला टाकलेला आहे. बघा माझा छान मस्तपैकी उत्तप्पा रेडी झालेला आहे. तर आता क्लाइंट चालू होते उत्तप्प्याचे. तर मग मी छान मस्तपैकी 2-3 उत्तप्पे काढले. आता डोश्याचे क्लाइंट चालू झाले. तर प्रदीप डोसा काढून देतोय, ते पण पार्सलचे. तर खूप वेळ पण झालेला आहे. आद्याला आता बाबा खूप यायची संभात आहे. तर मग मी आता घरी जाते आद्याला घेऊन. तर पप्पा थांबतील हाडको कॉर्नरला थोडा वेळ. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, हॅव अ नाईस डे.